नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV 9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकातलं जे आंदोलन असतं ते आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही जनमानसांपर्यंत पोहोचत असतो. इथे बघू शकता विविध संघटनाच्या माध्यमातून जे मणिपूरमध्ये ज्या महिलांवरती अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधामध्ये इथे आंदोलन केलं जात आहे. आणि बघू शकता कशा प्रकारे रोष आहे या महिलांमध्ये. इथे तरुणही दिसत आहेत, काही तरुणही आहेत, काही आंबेडकरी समाजांच्या महिलासुद्धा आहेत. म्हणजे विविध समाजांचे इथे महिला आहेत. आणि तुम्हाला सांगेल की इथे तरुणसुद्धा आहेत. मणिपूरमध्ये ज्या महिलांवरती अत्याचार होत आहे त्या विरोधात आज तुम्ही आंदोलन करीत आहात, काय सांगाल? ज्या प्रकारे मणिपूरमध्ये दोन समाजामध्ये भांडण झालं, मणिपूरची सरकार जी भारतीय जनता पार्टीची सरकार आहे तिथे नरेंद्र मोदी फक्त 70 दिवसाच्या नंतर येऊन फक्त 36 सेकंड बोलले आणि त्या 36 सेकंडमध्ये 2 सेकंड फक्त मणिपूरबद्दल बोलले. त्या बोलल्यानंतर झालं असं की त्या 36 सेकंडमध्ये दुसऱ्या राज्याचं नाव घेण्यात आलं. आणि मणिपूरमधली ही घटना काही आताची घटना नाही, याच्या अगोदरही खूप साऱ्या घटना झाल्या. पण हा व्हिडिओ व्हायरल झाला असा तिथल्या CM बिरेन सिंगनेही कबूल केले आहे. तिथला जो CM आहे 37 सीटा घेऊन तिथं BJP सरकारमध्ये आली. पण आतापर्यंत BJPची केंद्र सरकार त्या राज्यामध्ये घुसून त्यांनी शांततेचं आव्हान नाही करत आहे. त्या थू आहे BJP सरकारवर, नरेंद्र मोदीवर थू आहे. कारण की त्याच्याच राज्यातल्या त्याच्याच BJP सरकारच्या केंद्रीय मिनिस्टर आणि सुषमा स्वराज, स्मृती इराणी म्हणा किंवा बिरेन सिंग म्हणा, त्यांनी आतापर्यंत शांततेचं वातावरण तयार केलेलं नाही. तिथे इंटरनेट बंद केलं आहे. कारण की तिथल्या म्हणजे फक्त आपल्याला एकच गोष्ट माहीत पडली, काय माहीत तिथं आणखी घटना घडल्या असतील. कारण की तिथे दोन समाजात ताण निर्माण झाला आहे, एक हिंदू समाज, दुसरा ख्रिश्चन समाज. तिथे हिंदू मुस्लिमची लढाई नाही आहे, तिथे ख्रिश्चन आणि हिंदूची लढाई आहे. आणि BJP याच्यासाठी तिथे हिंदूच्या विरोधात भूमिका नाही घेत आहे. कारण की 57% हिंदू मतदार BJPचे आहे आणि फक्त 27% मतदार फक्त ख्रिश्चन समाजाचा. म्हणून नरेंद्र मोदी तिथं भूमिका घेत नाही. जर त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायला बसला तर त्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्याची सरकार पडून जाणार. तुम्हाला की जे मणिपूरमध्ये जे अत्याचार होत आहे महिलांवरती आणि संपूर्ण देश उघड्या डोळ्यांनी बघत आहे आणि विशेष करून केंद्र सरकार गंभीर नाही या घटनेवर, काय सांगाल? बघा, BJP सरकार हे संपूर्ण भारतामध्ये BJPची सरकार आहे. तिची सरकार हिंदुत्वाच्या बलावर आलेली आहे. पण इथे संविधान आहे, संविधानाचं राज्य आहे. संविधानामार्फत लोकशाहीच्या मार्फत इथे लोकशाहीच्या मार्फत इथे लोकतंत्र चालतो. पण मणिपूरमध्ये हे जो घटना घडलेली आहे महिलावरती, ते अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि ह्या भारत देशावर काळिंबा फासणारी घटना आहे. आम्ही ह्या BJP सरकारच्या तीव्र पद्धतीने निषेध करतो, नरेंद्र मोदीचा निषेध करतो. त्याची स्वतःची सरकार असून त्यांनी तिथे अशा पद्धतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणून आम्ही नरेंद्र मोदीचा धिक्कार करतो आणि त्याच्या तीव्र शब्दात निषेध करतो. काय वाटते, मणिपूरमध्ये महिलांवरती अत्याचार होत आहे, तरुणींवरती तिथे अत्याचार होत आहे, तरीसुद्धा केंद्र सरकार गंभीर दिसत नाही ज्याप्रमाणे गंभीर व्हायला पाहिजे, काय वाटते तुम्हाला? गंभीर व्हायला पाहिजे कारण की महिलांवर अत्याचार होत आहेत, अजून सुरूच आहेत म्हणतात तिथे. तर याला लवकरात लवकर थांबवायला पाहिजे. आपल्या सरकारने काहीतरी केलं पाहिजे. जे आपले प्रधानमंत्री आहेत त्यांनी काहीतरी ॲक्शन घ्यायलाच पाहिजे. कारण की खूप जास्त झालेलं आहे हे जे अत्याचार झालेले आहेत तिथे मुलीवर. हे खूप म्हणजे एकदम आपण बोलू पण नाही शकत एवढी वाईट ते घटना आहे घडलेली आहे. तुम्ही एक तरुणी आहात आणि काय वाटते तुम्हाला की देशातली जी मुलगी आहे ती सुरक्षित आहे का? सुरक्षित तर नाही आहे आतापर्यंत. पण मी स्वतः सुरक्षित नाही वाटत. मी आता इथे उभी आहे, तिथे जाऊन माझ्यासोबत काय होऊन जाणार नाही माहीत मला. बघा किती भीती आहे, म्हणजे देशातील तरुणींमध्ये किती भीती आहे की मी जर इथून बाहेर पडत आहे तर मी सुरक्षित घरी जाणार का, असा प्रश्न या तरुणींना निर्माण होत आहे. काय वाटतंय तुम्हाला? मी एक कवितेवरून सुरुवात करतो. जेव्हा हैदराबादचा हत्याकांड झाला होता तेव्हा मी एक कविता लिहिली होती. कहा गई इंसानियत आदमी औरत पे जुल्म करता है, औरत का अपमान कर इंसानियत का खून करता है. क्या पाया है तूने औरत को अपमान कर, यही है तेरी सोच, क्या यही है औरत के प्रति विचार. वाह इंसान, क्या बनाया तूने खुद की पहचान, औरत पे जुल्म कर लिया ना इंसानियत की जान. तो मैं ये बताना चाहूँगा की भारतामध्ये स्त्रियांवरती अत्याचार हा आजच झालेला नाही आहे.
ही भारतात काळापासून चालत असलेली संस्कृती होती आणि भारतात वारंवार स्त्रियांवरती अत्याचार केला गेलेला आहे. त्याच्याच विरुद्ध भारतामध्ये सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लढा उभारला आणि आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याच्यासाठीच सांगितलं आहे की शिखा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण भारतामध्ये जर का सर्वात जास्त अन्याय अत्याचार सहन केलं असेल तर ती आहे स्त्री आणि सर्वांना सतीप्रथेबद्दल तर माहिती आहेच. तर म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुल्यांनी हा लढा उभारला होता की जोपर्यंत स्त्री ही साक्षर होणार नाही किंवा जोपर्यंत स्त्री ही सुशिक्षित होणार नाही तोपर्यंत स्त्रीवरती होणारे हे अन्याय अत्याचार थांबणार नाही. कारण काय असतो की ज्या व्यक्तीकडे शिक्षणाची ज्या व्यक्तीकडे ताकद असतो ना त्याच्यावरती अन्याय अत्याचार होऊ शकत नाही असं मला वाटतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्याच अन्याय अत्याचाराच्या जाळ्यातून निघून एका शिक्षणाच्या बळावरती एवढा मोठा भारताला संविधान दिलं. म्हणून माझा तेच आहे की ही जे मनुवादी वृत्ती आहे ह्या वृत्तीने आजच नाही तर काळापासून स्त्रियांवरती अत्याचार केले आहे आणि मला तरी वाटतं की हे अत्याचार आता तरी थांबवण्याची आवश्यकता आहे. निश्चित ह्या देशामध्ये जर महिलावरती अत्याचार होत असेल आणि सरकार जर गंभीर नसेल ती ही शोकांतिका आहे. केंद्र सरकारने याची गंभीर दखल घ्यायला हवी. कारण गेल्या 2-2.5 महिन्यापासून ते आंदोलन सुरू आहे आणि महिलांवरती अत्याचार होत आहे मणिपूरमध्ये आणि अद्यापही ज्याप्रमाणे केंद्र सरकार आणि ते मणिपूरचे जे भाजपचं सरकार आहे ते गंभीर दिसत नाही असं चित्र आहे. म्हणूनच संपूर्ण देश आता पेटलेला आहे आणि महिला सुरक्षित कशी होणार यासाठी आता केंद्र सरकारला जाब मागत आहे. काय सांगशील तू? एक तरुणी आहेस आणि अशा वेळी जर महिलांवरती तुला वाटते का की तू सुरक्षित आहे म्हणून? मला नहीं बांटते कि मैं सुरक्षित हूँ, क्योंकि जब भी घर से हम लोग निकलते हम लोग को लगता है कि कुछ ना कुछ हो जाएगा. आजकल ऐसा हो रहा है लड़कियों को कि लड़कियां रात भर निकल नहीं पाती बाहर. यानी देश की बेटियां सुरक्षित नहीं है, बिल्कुल भी नहीं है देश की बेटियां सुरक्षित. क्या कारण है इसका? पता लड़कों का कहना है कि क्या कारण है? जातिवाद का कारण है. मणिपुर में जो घटना हो रही है और महिलाओं के साथ में जो अन्याय हो रहा है क्या बताओ? बहुत बुरा हो रहा है उन लोगों के साथ. पता नहीं क्यों ऐसा हो रहा है. अभी कोई एक्शन भी नहीं ले रहा है वहाँ पे. मणिपूरमध्ये घटना होत आहे, महिलांवरती अत्याचार होत आहे. काय वाटते तुम्हाला? देशातील जी स्त्री आहे ती सुरक्षित आहे का? मला तर अजिबात वाटत नाही. हे सगळं घृणास्पद कृत्य बघून मला खूप राग आलेला आहे, प्रचंड राग आला आहे. आणि या सरकारचा मी निषेध करते, मोदी सरकारचा निषेध करते. प्लस त्यांचे जे राज्यमंत्री आहेत, त्यांचे मुख्यमंत्री आहेत वीरेंद्र सिंग, त्यांचा पण मी निषेध करते. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या 3-2.5 महिन्यापासून जे होत आहे तिथे त्यांनी काहीच ॲक्शन नाही घेतलेली आहे. त्या 2 बायांना त्यांनी तिथल्या जे आहेत लोकांनी नग्न करून घृणास्पद करून नाही का ढिंड काढलेली आहे. त्यांच्यासोबत रेप. सरकारला काय संदेश, काय मागणी आहे तुझी? माझी हेच मागणी आहे की तिथल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि तिथे राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे. हा माझा स्वतःचा एक ओपिनियन आहे तिथे. आमच्यासोबत अजूनही काही तरुणी आहेत. आपण त्यांच्याकडूनही मणिपूरमध्ये जे घटना महिलांवरती जे अत्याचार होता है त्या संदर्भात आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. क्या बताना चाहोगे? आपका सबसे पहले नाम बताइए. मेरा नाम पायल है, पायल लोकरे, और मैं नागपुर की ही हूँ. और ये वीडियो जो है ये हम सब ने एक नॉर्मल वीडियो जैसे डाउनलोड कर लेते हैं व्हाट्सएप पे वैसे डाउनलोड कर लिया था. पर जब वो देखने में आया कि वहाँ पे हो क्या रहा है, उन औरतों के आगे पीछे कितने मर्द थे जिनको वो औरत एक खिलौना लग रही थी शायद. उन लोगों में कुछ शर्म नहीं थी कि वो उसके शरीर पे हाथ घुमा रहे हैं, उसको आके यहाँ वहाँ पता नहीं, मैं बोल भी नहीं सकती क्या क्या कर रहे थे. ऐसे इतनी मतलब अभद्रता कहाँ से आती है इंसान में. कुछ लोगों के हमारे जो नपुंसक पीएम है उन्होंने ऑर्डर दिया है कि ये वीडियो वायरल कैसा हुआ ये पता किया जाए. तो ये एक ऐसा नपुंसक प्रधानमंत्री जिसके घर में औरत ही नहीं है. एक माँ तो भाई बर्तन मांजती थी और बेटा उस पैसे से हॉलीवुड घूम के आता था, पेरिस घूमता था, फोटोज़ हैं उनकी. उस आदमी की ना बहन है, ना बेटी है, ना औलाद है. उस आदमी को कुछ नहीं
नहीं पता कि एक औरत की इज्जत क्या होती है। और ऐसे देश में 2 औरतों को नंगा घुमाया जाता है। मैं बहुत अच्छे शब्द नहीं यूज़ करूँगी, नग्न अवस्था भाड़ में जाए सब। नंगा घुमाया जाता है 2 औरतों को, और वहाँ का सीएम कहता है इसमें कौन सी बड़ी बात है, इसमें कौन सी बड़ी बात है, ये तो यहाँ होता रहा है। ऐसे सैकड़ों हुए हैं, ऐसा सीएम ऐसा पीएम है, और उस देश में हम लोग रह रहे हैं। यहाँ पे कोई सुरक्षित नहीं है, कोई सुरक्षित नहीं है। कल लिटरली हम में से किसी के भी घर में 100 लोग भी आ गए बीजेपी के, ना हमारे पापा कुछ कर पाएंगे, ना मोहल्ले के लोग कुछ कर पाएंगे, और वो औरतों को 1-2 क्या पूरी औरतों को जो है नंगा घुमाएंगे, और प्रधानमंत्री को तब भी कोई फ़र्क नहीं पड़ेगा। इस इंडिया में 20 साल में कुछ नहीं बदला। गुजरात के समय भी यही था, वो गुजरात मॉडल था, ये पीएम का मणिपुर मॉडल है। पीएम ने जो है प्रमोशन ले लिया है, अब वो सीएम से पीएम बन गए हैं, और कहीं ना कहीं देखा जाए तो इंडिया की जनता शायद ये डिजर्व करती है। क्या मांगे आपकी? क्या मांग है? सबसे पहले तो इस बीरेन आदमी को, वो जो बीरेन सिंह सीएम जो है, सबसे पहले तो उसे सैक किया जाए, उसको जो है सीधा सीएम के पद से हटा दिया जाए, किसी भी तरह की राजनीति वो कभी ना कर पाए, ये सुनिश्चित किया जाए। दूसरा, अब हमारा नपुंसक सीएम इतना नपुंसक है कि उसके मुंह से मणिपुर का म बोलने में 80 दिन लग गए। वो जो फालतू उसने क्या होता है वो एलिगेटर, व्हाट्स दैट इन इंग्लिश, सॉरी हिंदी, मगरमच्छ के आंसू, कितनी नौटंकी है, कितनी नौटंकी है। उसमें तो इतनी शर्म नहीं है, बट देखा जाए तो उसने भी इस्तीफ़ा देना चाहिए, बट वो इतना सत्ता का भूखा है कि वो नहीं देगा। जब ये सब हो रहा था, जब मणिपुर जल रहा था, हमारा ये नपुंसक प्रधानमंत्री फ्रांस घूम रहा है, यूएसए घूम रहा है, इजिप्ट क्या करने गया था, इजिप्ट घूम रहा है। उसके बाद कहाँ गया था? अरब। इसको इंडिया के गरीब मुसलमानों से मुश्किल है, बट इसको वो अरब के तेल के कुएं के ओनर वाले शेख चलते हैं, उनके वहाँ गया था। क्या किया वहाँ जाके? अडानी को और अमीर बनाने के लिए, उसके लिए डील्स। ये सेल्समैन है बेसिकली, ये दल्ला है साला, कमीशन एजेंट है ये इसने इस्तीफ़ा देना चाहिए, वो सीएम बीरेन सिंह को इस्तीफ़ा देना चाहिए। और वहाँ पे हमारी प्रेसिडेंट ट्राइबल है, ट्राइबल प्रेसिडेंट है हमारी, और हमें बहुत गुरूर था इस बात पे। उस औरत के मुंह से कुछ नहीं निकला, एक सिली सी ट्वीट भी नहीं निकली, ये हमारी ट्राइबल प्रेसिडेंट है। बेसिकली ये सब दिखावा है, ना किसी को दलितों की पड़ी है, ना किसी को आदिवासियों की पड़ी है तो सिर्फ सत्ता की, बस। किसी को कोई फर्क नहीं पड़ता। 2 औरतें हुई, क्या बड़ी बात है? 100 होंगी, और कौन सी बड़ी बात है? अब तो ये आदत हो जाएगी लोगों को। दैट इज़ इट। सीएम बीरेन सिंह और नपुंसक पीएम नरेंद्र मोदी, इन दोनों ने इस्तीफा देना चाहिए। गृह मंत्री 3 दिन वहाँ रहा, क्या किया? उसे पता नहीं चला कि एक FIR लॉन्च हुई है। 4 मई का ये इंसिडेंट था, उसके बाद ही उसका दौरा हुआ वहाँ पे। क्या किया उसने? उसको इन्फॉर्मेशन नहीं थी इस बात की, सब पता था। वो स्मृति ईरानी, बाला स्मृति ईरानी, पति चोर स्मृति ईरानी, उसको सब पता था, बट उसने चुप रहना ही सही समझा। क्योंकि मोदी की हाँ में हाँ मिलानी है ना, बस। इन लोगों को सिर्फ सत्ता चाहिए, इनको ना औरत से फ़र्क पड़ता है, ना दलित से, ना आदिवासी से, सत्ता। और विदाउट एनी डूइंग एनी काइंड ऑफ पॉलिटिक्स, बेसिकली 2024 में अगर ये नहीं गए ना, तो ये जो मणिपुर की घटना है, ये हर चौराहे पे, हर सिटी में होगी। और तब तक हम जो है ना, निर्भया के समय हम लोग ने किया था बहुत नाटक, बहुत बुरा लगा था हमें, उसके बाद भी इतने रेप हुए, वी आर ओके। अब हमें उतना दुखता नहीं है। अब ये एक पहला इंसिडेंट था, इसलिए हम लोगों को शायद बहुत दुख रहा है। कल अगर और 2-4 वीडियो आ गए तो हम लोगों को शायद इतना नहीं दुखेगा, हम नॉर्मल हो जाएंगे। और जब हिंदू राष्ट्र बना ना, तो ये हर जगह होगा, और तब हमें नॉर्मल लगेगा ये सब। बघितलं कशा प्रकारे हे नागपूर म्हणजे महाराष्ट्रातील नागपूर शहर आहे, आणि नागपूर शहरातील हे संविधान चौक आहे, आणि या संविधान चौकामध्ये जे मणिपूरमध्ये जी घटना घडली, ज्या महिलांवरती अत्याचार तिथे मणिपूरमध्ये होत आहे, त्याचा रोष या नागपूर शहरामध्ये आपण बघू शकता। त्या तरुणीमध्ये किती रोष आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरती, आणि मणिपूरचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती कशा प्रकारे रोष आहे आपण बघितला। तर आपण बघत रहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद, नमस्कार।